नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 6 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 6 बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई शहर. मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत. आणि सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलिबाग. अलिबाग हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबाग येथे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत त्याच्यापैकी एक शुद्ध शब्द ओळखायचा आहे आणि बाकीचे शब्द जे असतील ते अशुद्ध असतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 अंतरात्मा. अंतरात्मा हा शब्द शुद्ध आहे आणि हे जे शब्द आहेत हे अशुद्ध आहेत. पुढचा प्रश्न बघूया. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युक्रेन या देशात आहे. पुढचा प्रश्न बघूया. सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओवळे. पुढचा प्रश्न बघूया. गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. हा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे भरपूर परीक्षांमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त वाक्य. गड आला पण सिंह गेला असा जर तुम्हाला शम टू शम प्रश्न आला तर त्याचं उत्तर संयुक्त वाक्य असं येणार आहे. जर वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलं तर संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न बघूया. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना नदीवर बांधले आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोर कदम. पुढचा प्रश्न. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? भूभागाच्या बाबतीत म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. पुणे हा भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत. आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आणि सर्वात प्रथम क्रमांकाचा अहमदनगर, त्यालाच अहिल्यानगर असे आता म्हणतात. पुढचा प्रश्न. खालील शब्दातील अचूक शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परिस्थिती. आणि हे बाकीचे जे शब्द आहेत हे अचूक शब्द आहेत. आणि हा जो शब्द आहे हा एकदम बरोबर शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न बघूया. टिंबटिंब यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरविंद घोष हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जैन पंथांना टिंबटिंब आणि टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिगंबर आणि श्वेतांबर. पुढचा प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगेचे मैदान या प्रदेशामध्ये तापमानात कमालीची तफावत आढळते. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? साक्षरता दर? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेसेज हा ईमेल संदेशाचा एक भाग आहे. आणि फुटर हेडर हे मायक्रोसॉफ्टचे पर्याय आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. पुढचा प्रश्न.
टंचाई या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विपुलता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपण हा जो शब्द आहे हा सर्वांसाठी वापरला जातो, त्याच्यामुळे आपण हा शब्द सर्वनाम आहे. आणि बाकीचे जे पर्याय आहेत, माधुरी हे विशेषनाम आहे आणि जनता हे सुद्धा विशेषनाम आहे. लक्षात ठेवायचं आहे, आपण हा शब्द सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी अलीकडचा कोणता कायदा अस्तित्वात आला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. एप्रिल 2026 म्हणजे सध्याचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. आणि सप्टेंबर 2025 पर्यंत आलोक आराधे हे होते, पण त्यांची नियुक्ती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राहीबाई पोपेरे. पुढचा प्रश्न, अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाईट बुद्धी सुचणे. लक्षात ठेवा, अवदसा आठवणे याचा अर्थ काय होतो? वाईट बुद्धी सुचणे. पुढचा प्रश्न, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. पुढचा प्रश्न, मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा. म्हणजे या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे. मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा. म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये आज्ञा केलेली आहे अशा प्रकारचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुलांनो अभ्यास करा. म्हणजे या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे, मुलांनो अभ्यास करा. शिक्षक मुलांना म्हणतात अभ्यास करा किंवा पालक म्हणतात अभ्यास करा, म्हणजे एक प्रकारे ती आज्ञा झाली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रम. म्हणजे खाली जे त्यांनी हे जे पर्याय दिलेले आहेत याचे आपल्याला विविध टप्प्यांचा क्रम लावायचा आहे. तर याची पायरी कशी असते अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर व्यवस्थित तुम्ही सोडवायचे आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्तर असतात. याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी, न्यायालय दिलेले आहेत, त्यांचे न्यायाधीश दिलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात खालच्या पातळीला कनिष्ठ न्यायालय असते आणि त्याच्यानंतर वरिष्ठ न्यायालय आणि नंतर जिल्हा न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय. अशा प्रकारे न्यायालयांची पायरी आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शी हे याचं उत्तर असेल. म्हणजे 3, 5, 2, 1, 4 अशा प्रकारे पायरी असेल. 3, 5, 2, 1, 4 अशा प्रकारे न्यायाधीशांची पायरी असेल. सुरुवातीला कनिष्ठ न्यायालय, नंतर वरिष्ठ न्यायालय, नंतर जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय. अशा प्रकारे यांची पायरी असते. अशा प्रकारे कोणत्या पण शब्दामध्ये ते असे प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आले तर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजहंसी स्त्रीलिंगी रूप होईल राजहंस या नामाचे. पुढचा प्रश्न, कुत्रा, रेबीज, उंदीर. तर उंदीरच्या इथं काय येईल? कुत्रा,
रेबीज म्हणजे कुत्र्यापासून रेबीज हा आजार होतोय, तर उंदरापासून कोणता आजार होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्लेग. प्लेग हा आजार होतो उंदरापासून. कुत्रा चावल्यावर रेबीज हा आजार होतोय आणि उंदीर चावल्यावर प्लेग हा आजार होतोय. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, आमचे शरीर सुदृष्ट व्हावे आम्ही योगासने करतो. या 2 वाक्यांना कोणत्या अभयान्वयी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य होईल? म्हणजे आमचे शरीर सुदृष्ट व्हावे आम्ही योगासने करतो, हे 2 वाक्य आहेत. यांना जोडायचं आहे म्हणजे मिश्र वाक्य होईल. तर याच्यामध्ये कोणता शब्द समाविष्ट केल्यावर मिश्र वाक्य होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणून. म्हणजे इथं आमचे शरीर सुदृष्ट व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, अशा प्रकारे म्हणून हा शब्द वापरल्यावर मिश्र वाक्य तयार होईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्साह. पुढील प्रश्न, दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रम. म्हणजे वरती जो आपण एक प्रश्न बघितला, हा जो प्रश्न बघितला 25 नंबरचा, सेम अशाच प्रकारे हा सुद्धा प्रश्न आहे. इथं फक्त नावे दुसरे दिलेले आहेत. इथं बघा हा प्रश्न, याच्यामध्ये काय सांगितलं आहे? दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रम. म्हणजे इथं पण आपल्याला क्रम लावायचा आहे. तर इथं काय त्यांनी सांगितलं आहे? जिल्हा, गाव, राज्य, तालुका. तर याच्यामध्ये सुरुवातीला गाव येईल, त्याच्यानंतर तालुका येईल, त्याच्यानंतर जिल्हा येईल, नंतर राज्य येईल. अशा प्रकारे क्रम लावायचा आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येईल 2, 4, 1, 3. म्हणजेच गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य अशा प्रकारे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न, विरामचिन्हाचे योग्य पर्याय निवडा. याच्यापैकी विरामचिन्हाचे पर्याय निवडायचं आहे आपल्याला. ज्या वाक्यामध्ये विरामचिन्ह असेल योग्य पद्धतीने ते वाक्य निवडायचं आहे. इथं विरामचिन्ह नाही, हा पर्याय चुकीचा आहे. इथं सुद्धा विरामचिन्ह नाही, हा सुद्धा चुकीचा आहे. इथं सुद्धा विरामचिन्ह नाही, हा सुद्धा चुकीचा आहे. इथं विरामचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4, सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईश्वर. पुढील प्रश्न, गटात न बसणारा वेगळा शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेहरा. आणि हे जे इथं पर्याय दिलेले आहेत, डोळा, त्वचा, कान, हे चेहऱ्याचे उपभाग आहेत. म्हणजे चेहरा हा त्यांचा मुख्य भाग आहे आणि डोळा, त्वचा, कान हे चेहऱ्यावरती हे भाग असतात. त्याच्यामुळे हा पर्याय वेगळा आहे, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय असेल? हे असे प्रश्न मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्यांच्या भाषेमध्ये ते एखाद्या घटकाला नाव देतात आणि आपल्याला ते प्रश्न विचारतात. तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा शेवटी वाचायचा असतो. इथून त्यांनी शेवटला प्रश्न काय दिलेला आहे ते बघून घ्यायचे. इथे बघा, तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय असेल? तर आकाशाचा रंग काय असतोय? निळा असतोय. पण त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये विचारलं आहे, तर आकाशाचा रंग काय असेल? त्यांच्या भाषेमध्ये आकाशाला त्यांनी काय सांगितलं? आकाशाचा रंग हा निळा असतोय, पण त्यांनी निळ्याला पाऊस असं म्हटलं आहे. म्हणजे याचं उत्तर असे येईल, पाऊस हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 पाऊस हा उत्तर आलेला आहे. पुढील प्रश्न, रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थर्मामीटर. पुढील प्रश्न 2014 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम सुतार यांना प्रदान करण्यात आला होता महाराष्ट्र भूषण 2014 मध्ये. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे? कोणत्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरंदर किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ दिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विशेष नाम नाही? म्हणजे याच्यापैकी विशेष नाम नाही सांगितले त्यांनी. तर इथे बघा पर्याय क्रमांक 3 नदी हे विशेष नाम नाही. जर एखाद्या नदीचं उदाहरणार्थ गंगा नदी हे विशेष नाम झालं, पण फक्त त्यांनी नदी सांगितलं आहे, त्याच्यामुळे नेमकी कोणती नदी हे उल्लेख केलेला नाही, त्याच्यामुळे हे विशेष नाम नाही. आणि मुकुंदा, लता, कुसुम हे विशेष नावं आहेत. लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या घटकाला त्याचं नाव योग्यरित्या दिलं तर त्याला विशेष नाम असे म्हणतात. कारण इथं नदी जे आहे ते विशेष नाम नाही, कारण नद्या अनेक असतात. त्याचं स्वतंत्र नाव दिलं तर ते विशेष नाम होते. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? म्हणजे वाघांची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. त्याला इंग्लिशमध्ये टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न होते प्रश्नसंच 6 मध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. याच्यानंतर प्रश्नसंच 7 येईल, त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि याच्या अगोदर प्रश्नसंच जेवढे पण आहेत त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. ते सर्व संच तुम्ही बघून घ्यायचे आहेत. तलाठी भरती असेल किंवा इतर कोणती पण भरती असेल, त्या भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचे आहेत. धन्यवाद.